नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोसले बबन मल्हारी, श्री गोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर या ठिकाणी इतिहास विषयाचे अध्यापन करत आहे. मागील ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण भारतीय इतिहासाचे नवे पर्व या प्रकरणातील काही भाग पाहिलेला आहे. आज या पाठामध्ये आपण त्या पुढील भाग पाहणार आहोत. वर्धन साम्राज्य. गुप्त साम्राज्याच्या पडत्या काळात उत्तर भारतातील स्थानेश्वर या ठिकाणी वर्धन, गंगा यमुना दोआबातील मौखारी, सौराष्ट्र, मैत्रक इत्यादी वंशाचा उदय झाला. मौखारी पुष्यभूती हा वर्धन साम्राज्याचा मूळ पुरुष होता. प्रभाकर वर्धन हा या राजाच्या राज्यारोहणापासून वर्धन घराणे प्रभावी बनले. परमभट्टारक महाराजाधिराज हे सार्वभौमत्वाचे बिरुद त्याने धारण केलेले होते. या घराण्याचा सर्वात प्रभावशाली राजा म्हणजेच हर्षवर्धन होय. त्याच्या साम्राज्याचा विस्तार नेपाळपासून नर्मदेपर्यंत व सौराष्ट्रापासून बंगालपर्यंत या ठिकाणी झालेला होता. हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर त्याला कुणीही वारस या ठिकाणी नसल्यामुळे त्याच्या साम्राज्याचे तुकडे पडले आणि उत्तर भारतामध्ये अनेक राज्य स्वतंत्र झाली. हर्षवर्धनाच्या दरबारी असणारा राजकवी बाणभट्ट याने लिहिलेल्या हर्षचरित, तसेच चिनी प्रवासी हुयेन्त्सांग याने लिहिलेल्या प्रवासवर्णनातून या कालखंडाची बरीचशी माहिती मिळते. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत नालंदा व वल्लभी ही विद्यापीठे जगातील श्रेष्ठ विद्याकेंद्रे बनली होती. भारतातूनच नव्हे तर चीन, तिबेट, कोरिया, जपान इत्यादी देशातून शेकडो विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी या ठिकाणी येत असत. हर्षवर्धनाचे साम्राज्य हे प्राचीन भारतातील शेवटचे बलाढ्य साम्राज्य होते. कर्कोटक साम्राज्य. काश्मीरमध्ये होऊन गेलेल्या राजघराण्यापैकी इसवी सनाच्या 7व्या ते 9व्या शतकातील कर्कोटक घराण्याचा उल्लेख युआनशांग याने केलेला आहे. त्याच्या भारत भेटीत तो काश्मीरमध्ये गेला होता. कल्हणच्या राजतरंगिणीमध्येही या घराण्याचे सविस्तर वर्णन केलेलं आहे. दुर्लभवर्धन हा कारकोटक घराण्याचा संस्थापक होता. त्याचे साम्राज्य नर्मदेपासून तिबेटपर्यंत पसरलेले होते. दुर्लभवर्धनचा नातू ललितादित्य इसवी सन 724 ते 760 या कारकिर्दीत विशेष उल्लेखनीय आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 2दा दिग्विजय केलेला होता. त्यामुळे काश्मीरच्या उत्तर सीमेवरील विशेषतः अमुदर्या नदीच्या खोऱ्यातील अनेक जमातींना त्याने पळवून लावलेले होते. त्यामध्ये तुर्क लोकांचा समावेश होता. उत्तर पथातील अवंतीपासून ते ईशान्येकडील प्राग्ज्योतिषपूर आसामपर्यंतचा प्रदेश त्याने पादाक्रांत केला होता. अवंती येथील यशोवर्मा राजाच्या मदतीने त्याने समुद्र पार करून द्वीपांतर केल्याचा उल्लेख कल्हणने केलेला आहे. यावरून असे दिसते की ललितादित्याने उत्तरेला तिबेटपासून दक्षिणेला कावेरी नदीपर्यंत साम्राज्य प्रस्थापित केले असावे. त्याची तुलना गुप्त साम्राज्याशी करता येईल. ललितादित्य हा विष्णूचा उपासक होता. त्याने मार्तंड मंदिरांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे ललितपूर नावाचे नगर त्याने वसवले. झेलम नदीच्या तीरावरील आजचे लाटपूर म्हणजेच ललितपूर असावे. त्याचप्रमाणे त्याने अनेक बौद्ध विहारही बांधले होते. व्यापार, नाणी, कला, मूर्तिशास्त्र. इसवी सनापूर्वीचे 2रे शतक ते इसवी सनाचे 4थे शतक हा 6 शतकाचा काल भारतीय इतिहासामध्ये मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांच्या आगमनाचा आणि त्यांनी प्रस्थापित केलेल्या राजघराण्यांचा काळ होता. हे लोक भारतात येईपर्यंत त्यांच्या मार्गातील अनेक संस्कृतीची वैशिष्ट्ये आत्मसात करत ते इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे भारतीय सांस्कृतिक जीवनातही परिवर्तन घडून आले. तत्कालीन
भारतीय समाजात शेती व पशुपालन ही उपजीविकेची प्रमुख साधने होती. त्याचबरोबर विविध प्रकारचे उद्योगधंदे व व्यापार यांची या काळात प्रगती झाली. त्यामध्ये भारतीयांचा परकीयांशी आलेला संपर्क महत्त्वाचा ठरला. मौर्य काळाप्रमाणेच याही कालखंडामध्ये व्यापारी आणि कारागिरांच्या श्रेण्या कार्यरत होत्या. या काळात भारताचा समुद्र व्यापार हा मोठ्या प्रमाणात वाढीला लागलेला होता. भारतीय माल जहाजातून तांबड्या समुद्रापर्यंत आणि तिथून इजिप्त मार्गे रोम या ठिकाणी रवाना होत असे. भारतातून त्या कालखंडामध्ये वाघ, सिंह, माकड यासारखे प्राणी, पोपट, मोर यासारखे पक्षी, लोकर, रेशीम, मलमल, कापड, हस्तिदंत, मोती, मसाल्याचे पदार्थ आणि औषधी वनस्पती, हिरे, माणके आणि चैनीच्या वस्तू या निर्यात केल्या जात असत. आणि बाहेरील देशातून शिसे, तांबे, काच, सोने, चांदी आणि मद्य इत्यादी वस्तू ह्या आयात केल्या जात असत. या व्यापारामुळे भारतात सुवर्ण नाण्यांचा ओघ हा सतत येत असल्यामुळे त्या कालखंडामध्ये भारतभूमी ही समृद्ध बनली होती. बॅक्ट्रियन ग्रीकांनी जी सुवर्णनाणी चलनात आणली त्यावर राजांच्या व देवदेवतांच्या आकृती कोरलेल्या होत्या. तसेच ग्रीक व रोमन नाण्यांचा मोठा प्रभाव शक, कुशाण इत्यादी राज्यकर्त्यांच्या नाण्यावर पडलेला होता. शकांच्या नाण्यांवर खरोष्ट लिपी आढळते. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, शकांच्या नाण्यावर कोणती लिपी आढळते? या काळाची नाणी ही ग्रीक, भारतीय आणि इराणी संस्कृतीचा संमिश्र प्रभाव दर्शवणारी होती. भारतीय देवदेवतांच्या प्रतिमा नाण्यावर दर्शविणारे कुशाण हे पहिले राजे होते. शिवप्रतिमा असलेली तांब्याची नाणी त्यांनी चलनात आणलेली होती. भारत आणि चीनच्या सीमेलगतच्या प्रदेशात कुशाणांची नाणी सापडली. कुशाण आणि चीनी राज्यकर्ते यामध्ये राजनैतिक संबंध होते. मध्य आशियातून सापडलेल्या कुशाण नाण्यांवर खरोष्ट लिपीतील प्राकृत मजकूर आढळतो. या पुराव्याच्या आधारे प्राकृत भाषा बोलणारे लोक हे भारतीय उपखंडाबाहेर देखील वास्तव्यात होते असे दर्शवितात. भारतीय, ग्रीक, रोमन, इराणी आणि शक संस्कृतीचा संगम गांधार प्रदेशात झाला होता. त्यामुळे या प्रदेशाला सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेले होते. पुष्कळावती, तक्षशिला, पुरुषपूर इत्यादी नगरामध्ये ज्या मूर्तिकलेचा विकास झाला तिला गांधार शैली असे म्हणतात. या प्रकारातील मूर्तींचे विषय हे भारतीय होते तर शैली ही ग्रीक होती. बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या उदयामुळे या कलाशैलीला प्रोत्साहन मिळाले. बौद्ध धर्म व बोधिसत्वाच्या मूर्तीबरोबरच त्यासाठी दान देणाऱ्याचे पुतळे देखील पाषाणात कोरलेले आढळतात. परंतु ही शैली वायव्येकडील भारतापुरतीच मर्यादित सीमित राहिली. गांधार शैलीच्या मूर्तीमध्ये प्राकृतिक सौंदर्याला अधिक महत्त्व होते. याच सुमारास मथुरा आणि वाराणसी या कलाशैली विकसित झाली. त्यातील गौतम बुद्धाच्या प्रतिमा पूर्णपणे भारतीय स्वरूपाच्या होत्या. मथुरा हे भारतीय शिल्पकलेचे महत्त्वाचे केंद्र होते. प्रतिमा शिल्प हे मथुरा शिल्प पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. भीम, तक्षम आणि कनिष्क या कुशाण राज्यांचे पुतळे या प्रतिमा शिल्पाचे नमुने होते. तसेच सरस्वती, विष्णू, सूर्य, शिव आणि कार्तिकेय या मूर्ती प्रथम या काळात निर्माण झाल्या. कुशाण काळातील ही शिल्पकला भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात नवनिर्मितीचा काळ दर्शवणारी होती. या काळात तत्कालीन संपन्न समाजाचे प्रतिबिंब देखील कलेतून उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. भारत रोम व्यापार इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेला द पेरिप्लस ऑफ द एरिथियन सी या ग्रंथात तांबडा समुद्र आणि भारतीय किनारपट्टी यांना जोडणारे सागरी मार्ग, बंदरे, प्रदेश
व्यापारात विनिमय होणाऱ्या वस्तू या सर्वांचे उल्लेख आहेत. तांबडा समुद्र भारत व रोमनच्या व्यापारी संबंधासाठी महत्त्वपूर्ण होता. व्यापारी मालामध्ये कापड, काळी मिरी, मूल्यवान खडे, हस्तिदंत आणि रोमन अभिजनांच्या मनोरंजनासाठी माकड, पोपट, मोर हे प्राणी भारतातून निर्यात केले जाऊ लागले. त्याचा मोबदला म्हणून सुवर्ण नाण्यांच्या रूपाने चुकवला जात असे. प्रवाळ आणि मद्य आयात केले जाऊ लागले. दोन्ही बाजूंना कान असलेल्या मद्यकुंभाची खापरे उत्खननात सापडली आहेत. त्याच्या तळाशी साठलेल्या द्रव्याचे परीक्षण केल्यानंतर ते मद्याचे अवशेष असल्याचे दिसले. त्या व्यतिरिक्त या भांड्याचा वापर ऑलिव्ह तेल आणि गॅरम माशांच्या लोणचे ठेवण्यासाठीही होई. रोमन बाजारात मागणी असलेल्या वस्तूंच्या बदल्यात प्रामुख्याने रोमन नाणी स्वीकारली जात. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात ज्या प्रमाणात ही नाणी सापडतात त्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या व्यापाराची कल्पना येते. या व्यापारामुळे बाजारपेठ आणि शहरे यांच्या संख्येत वाढ झाली. पश्चिम भारतातही अनेक महत्त्वाची बंदरे या काळात उदयास आली. महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वस्तूंची कोठारे तेर, नेवासा, भोकरदर, कोंडापूर आणि सन्नती येथे होती. सोपारा आणि कल्याण ही बंदरे भारत रोम व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. या केंद्रामध्ये या व्यापाराची साक्ष असलेली रोमन भांडी आणि तांबडी भांडी उत्खननात सापडतात. तसेच रोमन नाण्यांच्या प्रतिकृती देखील सापडतात. दक्षिण भारतात व्यापाराच्या वाढीबरोबरच धरणीकोट, अमरावती, नागार्जुनकोंडा अशा ठिकाणी बौद्ध केंद्रेही स्थापन झालेली होती.